नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत हा जो नवीन GR आलेला आहे तो कोणासाठी आलेला आहे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. इथे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा ज्या निराधार वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात माहिती आली आहे. या संदर्भात काय माहिती आहे आपण पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर 11 एप्रिल 2025 रोजी हा GR आलेला आहे. तर प्रस्तावना काय आहे? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना हे जी योजना राबविण्यात येत आहे. डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण म्हणजेच DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे मार्च 2025 पर्यंत अर्थसहाय्य DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर हे जे पैसे आहेत म्हणजे डिसेंबर 2024 पासून जे योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. त्यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचे पैसे डिसेंबर 2024 पासून ते मार्च 2025 पर्यंतचे DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे असे सांगितले आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते एकदा तपासून करून घ्यायचे आहे. कारण तुमचे जर इथे DBT तुम्ही जर करून घेतली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे डिसेंबर पासून ते मार्च पर्यंतचे पैसे थेट DBT मार्फत येणार आहेत. तर इथे हे सुद्धा माहिती सांगितली आहे की एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य DBT मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे. म्हणजे आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल 2025 चे सुद्धा DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. यासाठी सदर योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात बाब शासनाने विचाराधीन होती. शासन निर्णय काय आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना हे सगळे जे योजना आहेत या योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना ही बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रकारे निधी वर्ग करण्यास शासनाने इथे मान्यता देण्यात येत आहे. तर इथे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. कारण तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होत आहेत व इथे हे सुद्धा माहिती सांगितली आहे की एप्रिल 2025 च्या अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी इथे निधी सुद्धा वर्ग करण्यात आले आहेत व किती रुपयांचा निधी आहे हे सुद्धा माहिती दिली आहे. तुम्ही तक्ता बघू शकता, टेबल पाहू शकता, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शासनाने हा सुद्धा निर्णय घेतला होता की DBT करून घेण्यासाठी व कोणी कोणी इथे DBT करून घेतले आहेत, पैसे जमा झाले आहेत, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.